नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा 2016 ते 2019मधील प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस आपण केलेलं आहे भूगोल या विषयाचं. तर या ॲनालिसिसमध्ये आपल्याला असं दिसून येतं की आयोगाने प्रश्न विचारण्याची पद्धतच पूर्णपणे बदललेली आहे. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण काय घेणार आहोत? तर मित्रांनो, आज आपण 2016 ते 2017च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमधून भूगोल या विषयाचं पूर्णपणे ॲनालिसिस करणार आहोत, ज्यात आयोगाने आपली प्रश्न विचारण्याची पद्धत कशा प्रकारे बदलली आहे ते पाहणार आहोत. कोणत्या टॉपिकवर किती भर द्यावा हे मी स्वतः केलेल्या ॲनालिसिसमधून सांगणार आहे. तुम्हाला स्वतःलाही ॲनालिसिस करून पाहायचे असेल तर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कसे करायचे यावरही आपण व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच आपला सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्र नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही तिथेही आपल्याला जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भूगोल या विषयात महाराष्ट्र या टॉपिकवर आपण ॲनालिसिस केलेलं आहे 2016 ते 2019मध्ये. यातले टॉपिक आहेत महाराष्ट्र स्थान, विस्तार, आकार, महाराष्ट्र प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली इत्यादी. तर मित्रांनो, हे मी पूर्णपणे सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघून घेऊया की कुठल्या वर्षी किती प्रश्न कुठल्या टॉपिकवर विचारलेले आहेत. तर महाराष्ट्र स्थान, विस्तार आणि आकार या टॉपिकवर 2016मध्ये एकही प्रश्न नव्हता. 2017मध्ये एक प्रश्न होता, 18मध्ये एक प्रश्न होता आणि 2019मध्ये एक प्रश्न होता. महाराष्ट्र प्राकृतिक भूगोल 2016मध्ये 2 प्रश्न होते, 2017मध्ये 2 प्रश्न होते, 2018मध्ये 3 प्रश्न होते आणि 2019मध्ये 4 प्रश्न होते. नदी प्रणाली तर 2016मध्ये 6 प्रश्न होते, 17मध्ये 1 प्रश्न होता, 18मध्ये 1 प्रश्न होता आणि 2019मध्ये 2 प्रश्न होते. हवामान, पर्जन्य, वारे, मान्सून 2016मध्ये 2 प्रश्न होते, 17-18ला एकही प्रश्न होता पण 2019ला 1 प्रश्न होता. वने या टॉपिकवर 2016मध्ये 2 प्रश्न होते, 17-18-19ला एकही प्रश्न नव्हता. 2016मध्ये खनिज संपदा या टॉपिकवर 2 प्रश्न होते, 2017मध्ये एकही प्रश्न होता, 18मध्ये 1 प्रश्न, 2019मध्ये 1 प्रश्न. लोकसंख्या या टॉपिकवर 2016मध्ये 4 प्रश्न, 17मध्ये एकही प्रश्न नव्हता, 2018मध्ये 3 प्रश्न आणि 2019मध्ये 1 प्रश्न. स्थलांतर या टॉपिकवर 2016मध्ये 1 प्रश्न, 2017-18-19ला एकही प्रश्न नव्हता. मृदा व जलसिंचन 2016मध्ये 4 प्रश्न होते, 2017मध्ये 1 प्रश्न होता, 2018मध्ये एकही प्रश्न नव्हता, 2019मध्ये 2 प्रश्न होते. वाहतूक व पर्यटन 2016मध्ये एकही प्रश्न होता, 2017मध्ये एकही प्रश्न होता, 2018मध्ये 3 प्रश्न होते, 2019मध्ये 1 प्रश्न होता. हे सर्व आपण महाराष्ट्राचं पाहतोय. आपण इतरमध्ये एखादा करंट विषयी एखादं काय घडलं असेल तर त्याबद्दल जे प्रश्न असतात ते असतात. 2016मध्ये एकही नव्हता, 17मध्ये एकही नव्हता, 18मध्ये मात्र 2 विचारलेले, 2019मध्ये एकही नव्हता. आर्थिक भूगोलमध्ये 2016मध्ये 5, 2017मध्ये 2, 2018मध्ये 1. तर भूगोल भारताचा यामध्ये पाहूया आपण. 2016मध्ये 2019 हे जे 2016 ते 2019मधील जे ॲनालिसिस आहे यातलं टॉपिक भारत, विस्तार, आकार आणि क्षेत्रफळ, म्हणजे भारतातील स्थान, विस्तार, आकार आणि क्षेत्रफळ. त्या 2016, 17, 18, 19मध्ये एकही प्रश्न नव्हता. भारताचे प्राकृतिक विभाग 2017मध्ये 1 प्रश्न होता, 2016, 18, 19ला एकही प्रश्न नव्हता. भूशास्त्र किंवा भूगर्भ रचना ह्यांनाही कुठेच प्रश्न नव्हते. भारतीय बेटेमध्ये 2016मध्ये 1 प्रश्न होता, 17मध्ये 1 प्रश्न होता. भारतीय बेटे 2016मध्ये 1 प्रश्न होता, 17, 18, 19मध्ये एकही प्रश्न नव्हता. वनसंपदा या टॉपिकवर 2016मध्ये एकही नव्हता, 17मध्ये 1 प्रश्न होता, 18, 19ला एकही प्रश्न नव्हता. हवामान या टॉपिकवर 2016मध्ये 2 प्रश्न होते, 17मध्ये एकही प्रश्न होता, 18मध्येही 1 प्रश्न नव्हता आणि 2019मध्येही एकही प्रश्न नव्हता. मृदा या टॉपिकवर एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे. कृषी या टॉपिकवर 2016मध्ये एकही प्रश्न नव्हता, 17मध्ये 1 प्रश्न विचारण्यात आला, 18मध्ये एकही नाही आणि 19मध्ये 1 प्रश्न विचारला. खनिज संपदा या विषयामध्ये 2016मध्ये 2 प्रश्न होते, 17मध्ये 1 प्रश्न होता. ऊर्जाशास्त्र एकही प्रश्न नव्हता. उद्योगधंदेला 2016मध्ये 1 प्रश्न, 17मध्ये 1 प्रश्न. वाहतूक व साधनला 2016मध्ये 2 प्रश्न होते, 17, 18, 19ला एकही प्रश्न नव्हता. लोकसंख्या या टॉपिकवर 2016मध्ये 5 प्रश्न होते, 17मध्ये एकही प्रश्न नव्हता. स्थलांतर या टॉपिकवर 2016मध्ये एकही प्रश्न नव्हता, 17मध्ये 1 प्रश्न होता, 18मध्ये एकही नव्हता आणि 19मध्ये 1 प्रश्न होता. राज्य व केंद्रशासित प्रदेश 2016मध्ये 2 प्रश्न होते, 2017मध्ये एकही नव्हता, 18मध्ये 2 प्रश्न होते, 19मध्ये एकही नव्हता. नदी प्रणाली या टॉपिकवर 2016मध्ये 3 प्रश्न होते, 2017मध्ये 1 प्रश्न होता आणि 2018 किंवा 19मध्ये एकही प्रश्न नव्हता. तर मित्रांनो, ह्यावरून आपल्याला समजतं की कशा प्रकारे आयोगाने प्रश्न विचारण्याची पद्धतच चेंज केलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्राला किती प्रश्न होते बघा,
की महाराष्ट्र स्थान विस्तार आकार यामध्ये 2017, 18, 19ला एक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. म्हणजे ह्या वर्षी 2020मध्ये प्रश्न विचारणार, हमखास विचारणार मित्रांनो. महाराष्ट्र प्राकृतिक भूगोल यावरही एक प्रश्न आहे. हे 2 टॉपिक आपले फिक्स झालेले आहेत. म्हणजे जर समजा काढायला गेलं तर महाराष्ट्र प्राकृतिक भूगोलवर 4 प्रश्न विचारलेले आहेत. यावेळेला समजा 3 पकडू, महाराष्ट्र स्थान विस्तारवर 1 प्रश्न, तर एकच पकडू. किती झाले? 3, 4 झाले. नदी प्रणालीवर 2 प्रश्न, नदी प्रणालीवर 3 प्रश्न पकडू मित्रांनो. 2016पासून कंटिन्युअसली विचारलं जाते. म्हणजे याचे आपण समजा 3 प्रश्न आले 2020च्या परीक्षेमध्ये, तर हे झाले किती? 3, 4, 5, 6, 7 झाले. हवामान व मान्सूनवर ह्यावेळेला प्रश्न असणार मित्रांनो, कारण की ते वादळ वगैरे आलेलं त्यामुळे. तर त्याचं एक आहे. वने ह्यावर प्रश्न असण्याची एवढी काही शक्यता नाही आहे. फक्त बरोबर करून ठेवायचं, जास्त काहीच करू नका. मी याच्या नोट्ससुद्धा देईन मित्रांनो. टेलिग्राम चॅनलला आपल्याला तुम्ही जॉईन व्हा, त्यामध्ये मी नोट्स टाकेनच. खनिज संपत्ती 2016मध्ये 2, 2017मध्ये एकही नाही, 2018मध्ये 1, 2019मध्ये 1. लोकसंख्या या विषयावर 2016मध्ये 4 प्रश्न होते, 2017मध्ये एकही प्रश्न होता, 2018मध्ये 3 प्रश्न होते आणि 2019मध्ये 1 प्रश्न. याच्यावरून समजतं खनिज संपत्ती आणि लोकसंख्या ह्या टॉपिकला आहे ना आत्ता प्रश्न विचारायला लागले. त्यामुळे मित्रांनो हे 2 टॉपिक पण करून ठेवा. म्हणजे किती झाले? 7, 8, 9 झाले आपले प्रश्न. स्थलांतरवर एवढं काही विचारत नाही आहेत, पण जर समजा कोरोनाच्या ह्याने जर विचारला तर विचारला, त्यामुळं करून घ्या. मृदा व जलसिंचन ह्यावर पण प्रश्न असतोच, त्यामुळे तोही करायला घ्या. कारण की आत्ता प्रश्न टाकायला सुरुवात झाली आहे. पूर्ण पद्धत चेंज केलेली आहे. वाहतूक व पर्यटनवर मला तर वाटतं ह्यामध्ये जोड्या लावासाठी येईल ते हायवे वगैरे, NH15, NH4 वगैरे ते येईल तुम्हाला. इतरमध्ये ह्यावेळेला करंटमध्ये काय घडलेलं असेल तर ते येईल. आणि आर्थिक भूगोल यामध्ये सुद्धा येऊ शकतं मित्रांनो. ठीक आहे, तर हे झालं महाराष्ट्राचं. आता आपण भारताचं पाहूया. भारतामध्ये मित्रांनो 16 आणि 17मध्ये जेमतेम तरी प्रश्न विचारलेले होते. 18 आणि 19ला एकही प्रश्न विचारलेला नाही आहे असं तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे पूर्णपणे महाराष्ट्रावरच अवलंबून आहे आपल्या MPSC कंबाईनच्या परीक्षेसाठी. कारण की तुम्ही पाहू शकता भारत स्थान विस्तारावर एकही प्रश्न नाही, सर्व प्रश्न महाराष्ट्रावर असतात. प्राकृतिक भूगोल त्याच्यावर पण 2017मध्ये 1 प्रश्न विचारला, बाकी सगळं महाराष्ट्रावर अवलंबून. भूशास्त्राला तर प्रश्नच नसतो. भारतीय बेटे इथं पण प्रश्न नाही आहे, सगळं महाराष्ट्रावर टाकले. पर्वत, डोंगर वगैरे. जे वनसंपदा त्यामध्ये सुद्धा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्राला पण जास्त नाही आहेत प्रश्न. हवामानावर यावेळेला प्रश्न आहे, पण तो महाराष्ट्राच्या ह्याच्यातनं येईल. मृदा याच्यातनं पण महाराष्ट्रातनं प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये काहीच विचारण्यात आलेलं नाही आहे. बघा तुम्ही आता इथे बघा 2016-17ला प्रश्न एकदम भरमसाठ टाकलेत, पण 18-19ला प्रश्नच टाकलेला नाही. एखाद दुसरा कुठेतरी दिसतोय तुम्हाला. खनिज संपत्ती महाराष्ट्रावरच असणार आहे, कृषी महाराष्ट्रावरच असणार आहे, ऊर्जा साधने महाराष्ट्रावर असणार, उद्योगधंदेसुद्धा महाराष्ट्रावर असणार, वाहतूक साधन पण महाराष्ट्र. लोकसंख्येवर कदाचित एखाद दुसरा प्रश्न आला तर आला, स्थलांतरवर एखाद दुसरा आला तर, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरवर प्रश्न आला तर आला, नदी प्रणालीवर काही प्रश्न येणार नाही. आणि शिखरं करून ठेवा, बस एवढंच करा भूगोलमध्ये, बाकी काहीच करू नका. ह्याच्या नोट्स मी पुन्हा एकदा सांगतो, भूगोल या विषयाच्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवर टाकेन, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मित्रांनो. मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सोबत हे ॲनालिसिस कसं करायचं ह्याचंसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि पुढच्या व्हिडिओसाठी लवकरात लवकर मी प्रयत्न करेन की पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.